आता आपण येऊया दारू व्यवसाय करणारे. आता बघा, कलम 19 नुसार म्हणजे भारतीय संविधानातील कलम म्हणजे घटनेत कलम 19 मध्येच प्रत्येकाला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोणता व्यवसाय करू शकता, त्यात काय माझं जुमत नाही. पण कोणताही व्यवसाय जर करत असताना तर जे समाजावरती वगैरे गंभीर परिणाम करणारे व्यवसाय असतील तर त्यावरती बंधनं असतात. आणि आपण त्या कायद्यात बघितलं मगाशी, तर ह्या दारूवरती बंधनं आहेत. काय आता बघा, कोणता व्यवसाय मोठा आणि बारीक नसतो, परंतु आपल्या व्यवसायामध्ये समाजावर, आपल्या गावावर काय परिणाम होतो याची जाणीव तुम्हाला पाहिजेच व्यवसाय करणाऱ्यांना. आता बघा, आता हा दारूचा व्यवसाय आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकी व्यवसाय आहेत का नाही, तर तुम्ही हाच व्यवसाय का निवडता मला माहित नाही बरं का, पण का निवडला हा प्रश्नच आहे. आता बघा, परवानगी नसलं तर तुम्ही दारूचा साठा करू शकत नाही, विक्री पण करू शकत नाही आणि कायदेशीर कारवाई पण होऊ शकते. आता अवैध साठा विक्री बंद झाली पाहिजे बरं का, आणि त्यांनी स्वतःहून केली पाहिजे, कारण त्यावरती तक्रार केली तर कायदेशीर कारवाई होणारच आहे, बरोबर का. आता एक उदाहरण देऊ का तुम्हाला, जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी. ज्याच्या घरी दुकान आहे का नाही, त्याची मुलं गोळ्या बिस्किट खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही समजून जावं आता मला काय म्हणायचं आहे ते. आणि ही गोष्टी वाईटच आहेत त्या. आता